शासनाच्या आदेशाप्रमाणे शाळा स्तरावर शिक्षण सप्ताहाचे नियोजन। देशात राबवल्या जात असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या चौथा वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याच्या सूचना केंद्र सरकार तसेच राज्य शासनातर्फे देण्यात आल्या आहेत। त्यामुळे येत्या आठवड्यात प्रत्येक दिवस विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला आहे। त्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश करण्यात आला असून हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षण धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार आहे। या संदर्भातील पत्रक शिक्षण आयुक्त माननीय सूरज मांढरे यांनी तसेच अमरावती विभागातील शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी प्रसिद्ध केले आहे। सध्या मी राजेश मनवर शिक्षण विभागाचे उपनिरीक्षक आहेत, त्यांच्यासोबत आहे। आजपासून शाळा स्तरावर सप्ताह सुरू झाला आहे। शासन नियोजन हा सप्ताह चालू झालेला आहे। तर हा सप्ताह कशा प्रकारे आहे, कशासाठी आहे, याची इत्थंभूत माहिती आपण सरांकडून जाणून घेणार आहे। चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याच्या संदर्भात केंद्रीय स्तरावरून संपूर्ण राज्यांना आदेश पारित झालेले आहेत। यामध्ये शिक्षण सप्ताह आठवड्यांचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून त्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे। हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे। शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहेत। सोमवार दिनांक 22/7/2024 या दिवशी संपूर्ण भारतामध्ये अध्यापन साहित्य दिवस। त्यानंतर मंगळवार दिनांक 23/7/2024 मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस। त्यानंतर बुधवार 24/7/2024 क्रीडा दिवस। गुरुवार दिनांक 25/7/2024 सांस्कृतिक दिवस। शुक्रवार दिनांक 26/7/2024 कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस। त्यानंतर शनिवार 27/7/2024 मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस। त्यानंतर रविवार दिनांक 28/7/2024 समुदाय सहभाग दिवस। अशा पद्धतीने साप्ताहिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविल्या जात आहेत। धन्यवाद। शिक्षण हा संपूर्ण समाजव्यवस्थेचा, समाज घडविण्याचा एक उत्तम मार्ग असल्यामुळे शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल केल्याशिवाय आणि सद्यस्थितीमध्ये जे अपेक्षित मागणी आहे त्या मागणीच्या दृष्टिकोनातून शिक्षण दिल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही। त्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण पाया या दृष्टिकोनातून हे शिक्षण सप्ताह राबवल्या जात आहे।